माझा नवरा माझ्यावरती विश्वास अजिबात ठेवत नाही, पण मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच ठेवाल. आता माझी स्किन थोडीशी ना एक टोन फेअर झालेली आहे. आता माझ्या नवऱ्याला कोण सांगणार आहे मी ह्या घरगुती काही रेमेडीज करते. रोज सकाळी उठून छान असं थंड पाण्याने चेहरा धुते. काही असे क्यूब्स घेऊन चेहऱ्यावरती चोळते, जेणेकरून स्किन जी लूज पडलेली आहे ती टाईट होते आणि जे चेहऱ्यावरती सुजलेला थोडासा पफीनेस आहे तो कमी होतो. आणि खरंच तुम्हाला सांगते ही रेमेडी ना हे रोज करा, कारण रोज बाहेर जेव्हा बायका जातात ना त्यांना काही करायला मिळत नाही, तर ॲटलिस्ट हे सकाळी उठून एवढं तरी केलं ना तरी भरपूर आहे. कारण एवढ्याने ना खूप कॉन्फिडन्स वाढतो आणि सध्या मी ते फील करते, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करते. आता चला, आता हे सगळं करून झाल्याच्या नंतर पटकन स्वयंपाकावरती आहे. टिफिनला तर मी रात्रीचं चिकनच घेऊन जाणार आहे, पण आता नाश्त्यासाठी मस्त असा आलू पराठा करते, कारण आमचे दोघेही बोके ना त्यांना आलू पराठा प्रेमी आहेत आणि मला नाश्त्यासाठी आलू पराठा अजिबात आवडत नाही, पण दोघांसाठी जास्त बनवते. कारण की माझा नवरा म्हणेल हां मला रात्रीचंच खाऊ घालते ते जे शिळं चिकन होतं ते, म्हणून त्याच्यासाठी मी जास्तचा आलू पराठा करते. जर त्याने नाही चिकन खाल्लं तर मी ऑफिसवरनं येऊन पुन्हा खाऊ शकते नाही का, कारण शिळं चिकन मला प्रचंड आवडतं. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.